A large shady tamarind tree grew at one end of the bazaar, and it was here that Mrs. Srivastav found her friend Mrs. Bhushan sheltering from the heat. बघा एक डेलेदार आणि एकदम मोठं असं वृक्ष होतं, चिंचेचं झाड होतं आणि त्याच्या सावलीखाली उभ्या असलेल्या मिसेस भूषण, ज्या मिसेस श्रीवास्तवच्या मैत्रीण होत्या, फ्रेंड होत्या, त्या त्यांना भेटल्या. त्या सावलीसाठी त्या झाडाखाली उभ्या होत्या. मिसेस भूषण वॉज फॅनिंग हरसेल्फ विथ अ लार्ज हँडकरचीफ. एका मोठ्या रुमालाने हवा घेत त्या तिथे उभ्या होत्या. शी कंप्लेन ऑफ द समर विच शी ॲफर्म वॉज डेफिनेटली द हॉटेस्ट इन द हिस्ट्री ऑफ पीपल नगर. तर अतिशय कडक उन्हाळा होता आणि त्या सावलीसाठी तिथे उभ्या होत्या, रुमालाने स्वतःला वारा घालत होत्या आणि पीपलनगरच्या इतिहासातला हा नक्कीच सर्वात कडक उन्हाळा आहे असं त्या वैतागून सांगत होत्या. She then showed Mrs. Srivastav a sample of the cloth she was going to buy, and for 5 minutes they discussed its shade, texture and design. त्याच्यानंतर त्यांनी मिसेस श्रीवास्तवला एक कपड्याचा नमुना दाखवला जो त्यांना विकत घ्यायचा होता, खरेदी करायचा होता, आणि मग त्याच्या पुढची 5 मिनटं कपड्याचा रंग, पोत आणि नक्षी यावरच त्यांची चर्चा चाललेली होती. मिसेस Having exhausted this topic, Mrs. Srivastav said, "Do you know, my dear, that Seth Govind Ram's bank can't even pay its employees? Only this morning I heard a complaint from their sweeper, who hasn't received his wages for over a month." यानंतर त्या टॉपिक थोडासा बाजूला ठेवून आणि त्या विषयावर बोलून झाल्यानंतर मिसेस श्रीवास्तव म्हणाल्या की अगं तुला माहिती आहे का, सेठ गोविंद राम यांची जी बँक आहे ती त्यांच्या सध्या एम्प्लॉईजला सुद्धा पेमेंट करू शकत नाही, कर्मचाऱ्यांना धड पगारसुद्धा देऊ शकत नाही. मी आज सकाळीच ती बातमी ऐकली आणि ती कंप्लेंट कोणाची होती तर एका झाडूवाल्याची होती. त्याला त्याचा महिन्याचा पगारसुद्धा मिळालेला नव्हता. Shocking, remarked Mrs. Bhushan. If they can't pay the sweeper boy, they must be in a bad way. None of the others could be getting paid either. ती म्हटली, अरे बाप रे, झाडूवाल्याचा सुद्धा पगार देत नाही आहे. मिसेस भूषण म्हटल्या की अगदी ते झाडूवाल्याचा सुद्धा पगार देत नाही आहे, म्हणजेच नक्कीच परिस्थिती खूप कठीण झालेली आहे आणि बाकीच्यांचा पण पगार मिळत असेल असं मला वाटत नाही. She left Mrs. Srivastav at the tamarind tree and went in search of her husband, who was sitting in front of Kamal Kishore's photography shop talking with the owner. त्यानंतर त्यांनी मिसेस श्रीवास्तवला तिथेच सोडलं झाडाच्या इथे आणि त्या निघाल्या. त्यांचे हजबंड म्हणजे मिस्टर पती जे आलेले होते बाजारात ते त्यांना शोधण्यासाठी निघाले आणि त्यांचे पती हे कमल किशोर फोटोग्राफी शॉपच्या समोर त्या मालकाशी बोलत बसलेले होते. सो देअर यू आर, cried Mrs. Bhushan. I have been looking for you for almost an hour. Where did you disappear? तुम्ही इथे बसलेले आहात तर, असं मिसेस भूषण म्हटल्या. अहो 1 तास झाला मी तुम्हाला सगळीकडे शोधतीये, तुम्ही कुठे गायब झाला होतात? No, Bear replied Mr. Bhushan. Had you remained stationary in one shop, I might have find you, but you go from one shop to another like a bee in a flower garden. मिस्टर भूषण म्हणाले, मी इथेच आहे, कुठेच नाही, मी इथेच होतो, पण तू मात्र एकाच दुकानात स्थिर असली असती, तू एकाच दुकानात जर मला सापडली असतीस तर मी तुला शोधू शकलो असतो, पण मात्र तू गार्डनमध्ये ज्याप्रमाणे एखादी माशी एका याच्यावरून, मधमाशी एका पुलावरून दुसऱ्या पुलावर फिरते त्या पद्धतीने तू एका दुकानातून पटापट दुसऱ्या दुकानात शिरत होतीस. डोंट स्टार्ट ग्रम्बलिंग, द हीट इज ट्राईंग इनअप. आय डोंट नो व्हॉट्स हॅपनिंग टू पीपल नगर, इवन द बँक्स अबाउट टू गो बँकरप्ट. ती म्हणाली, आता उगीच काहीतरी कुरकुर करू नका, उगीच बडबड करू नका, आधीच या उकाड्याने मी वैतागली आहे, मला कंटाळा आला या उकाड्याचा आणि मला कळत नाही आहे की पीपलनगरमध्ये काय चाललं आहे. कारण आत्ताच मी जी न्यूज ऐकली आहे की पीपलनगरमधली जी बँक आहे तिला दिवाळखोरीची वेळ त्या बँकेवर आलेली आहे, बँक आता डुबणार आहे. व्हॉट्स दॅट सेड कमल किशोर सिटिंग अप सडनली. विच बँक? काय काय म्हणताय तुम्ही? असं म्हणून कमल किशोर ताडकन उठले आणि म्हटले, कुठली बँक? Why the People Nagar Bank? Of course, I hear they have stopped paying employees. Don't tell me you have an account there, Mr. Kishore.
अर्थातच पीपल नगरची बँक. असं ती म्हटली की मी असं ऐकलं आहे की ती कर्मचाऱ्यांना सुद्धा पगार देऊ शकत नाही, त्यांनी पगार थांबवला आहे. आणि आता मला असं सांगू नका मिस्टर किशोर की त्या बँकेत तुमचं अकाउंट आहे. नो, बट माय नेबर हॅज, he exclaimed, and he called out over the low portion to the keeper of the barber shop next door. Deep Chand, have you heard the latest? People Nagar Bank is about to collapse, yet better get your money out as soon as you can. तो म्हटला नाही नाही, माझं खातं नाही आहे पण माझ्या शेजाऱ्याचं आहे असं म्हटला. आणि त्या भिंतीपलीकडच्या नाव्याच्या दुकान मालकाला त्याने हाक मारली. दीपचंद, तू ही बातमी ऐकली आहेस का? आत्ताचीच खबर आली आहे, ताजी खबर, की पीपल नगर बँक ही कोलॅप्स होणार आहे, ती आता बंद होणार आहे. आणि म्हणून तुझे लवकरात लवकर तुझे पैसे जर तिथं असतील तर तू पटकन काढून घे. Deepchand, who was cutting the hair of an elderly gentleman, was startled that his hand shook and he nicked his customer's right ear. The customer yelped with pain and distress, pain because of the cut and distress because of the awful news he had just heard. Deepchand, जो एक नावी होता, तो एका एल्डरली जेंटलमन, एका वयस्कर माणसाचे केस कट करत होता आणि अचानक त्याने त्याचे हात अगदी थरथरले आणि एकदम तो घाबरला ती बातमी ऐकून. आणि ही नीक हिज कस्टमर्स राईट हिअर, आणि त्याने थोडंसं त्या गिरायकाच्या उजवा कान त्याच्याकडून थोडासा कापला गेला. द कस्टमर येल्प विथ पेन अँड डिस्ट्रेस, आणि तो जो गिराईक होता तो सुद्धा अतिशय वेदनेने किंचाळला, ओरडला. एक म्हणजे वेदना पण होती आणि दुसरी म्हणजे एक धक्का बसलेला होता. बिकॉज ऑफ द कट अँड डिस्ट्रेस बिकॉज ऑफ द ओफुल न्यूज. बघा, पेन झालं होतं, वेदना झाल्या होत्या, कट झालं होतं, कान कापला गेला होता म्हणून एक दुःख होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती धक्कादायक बातमी ऐकून जी त्यांनी नुकतीच ऐकलेली होती. विच वन साईड ऑफ हिज नेक स्टील अनशेवन शी स्पेड अक्रॉस द रोड टू द जनरल मर्चंट्स स्टोर वेअर देअर वॉज अ टेलिफोन. ती बातमी ऐकताच बरोबर बाकीचे मानेचा अर्धा भाग हे केस कापायचे राहिलेले होते, पण तसंच ते अर्धवट सोडून तो दुकानाच्या एक जनरल मर्चंट स्टोअर होतं जिथे एक टेलिफोन होता, तिथे तो पळत गेला. ही डायल्ड सेठ गोविंदराम्स नंबर. The Seth was not at home. Where was he then? The Seth was holidaying in Kashmir. Oh, was that so? The elderly gentleman did not believe it. He hurried back to the barber shop and told Deepchand, the bird has flown. बघा, तो पळत दुसऱ्या दुकानासमोर गेला जिथे फोन होता. त्याने पटकन सेठ गोविंदरामचा नंबर डायल केला. सेठ गोविंदराम हे घरी नव्हते. कुठे गेले होते सेठ गोविंदराम? तर सेठ गोविंदराम हे काश्मीरमध्ये सुट्ट्या घालवायला गेलेले होते. असं आहे तर एल्डरली जेंटलमॅन जो होता त्याला त्याच्यावर विश्वास बसला नाही. तो परत त्या नाव्याच्या दुकानात आला आणि त्याने त्या दीपचंदला सांगितलं, द बर्ड हॅज फ्लोन, द बर्ड हॅज फ्लॉन, पंछी उड गया, पक्षी उडून गेला. सेठ गोविंदराम आता सोडून गेलेले आहेत, हे तालुका सोडून ते पळून गेलेले आहेत. म्हणजेच काय, डेफिनेटली इट मीन्स अ कोलॅप्स. अँड देन ही डॅश्ड आउट ऑफ द शॉप मेकिंग अ बी लाईन फॉर हिज ऑफिस अँड चेकबुक. आणि त्याला आता लक्षात आलं होतं की अरे, सेठ गोविंदराम घरी नाही आहे, सुट्ट्या मनवायला बाहेर चालले गेलेत, म्हणजेच ते पळून गेलेत. आणि आता ही बातमी खरीच आहे की नक्कीच ती बँक जी आहे ती बुडणार आहे. आणि म्हणून त्यांनी घाईघाईत ते पटकन तिथून दुकानातून घरी गेले आणि डायरेक्ट आपल्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांनी ते चेकबुक घेण्यासाठी गेले, कारण ऑफिसच्या दिशेने ते चेकबुकची व्यवस्था करायला तडक निघून गेले. द न्यूज स्प्रेड थ्रू द बाजार विथ द रॅपिडिटी of the forest fire from the general merchants. It traveled to the shop, circulated amongst the customers, and then spread with them in various directions to the betel seller, the tailor, and the free vendor, the jeweler, the beggar sitting on the pavement. अशा पद्धतीने, ज्या पद्धतीने एक जंगलामध्ये जसा वणवा पेटतो त्या पद्धतीने वणव्यासारखी बाजारात ती बातमी पसरली. सगळ्या लोकांना ती बातमी कळायला लागली, किरकोळ व्यापाऱ्यांच्या दुकानापासून तर गिरायकांपर्यंत. त्याचबरोबर बेटल सेलर
बेटल सेलर म्हणजे पान विक्रेता, पान विक्रेत्यांपासून शिंप्यांकडे, छोट्या मोठ्या विक्रेत्यांकडे, सोनाराकडे, अगदी रस्त्यावर बसलेल्या भिकाऱ्यापर्यंत ती न्यूज जाऊन पोहोचली.